नमस्कार मैत्रिणींनो, कोण होतेस तू आणि काय झालेस तू या मालिकेमध्ये आता कावेरीचा जीव धोक्यामध्ये आहे आणि यश आणि विद्या तिला वाचू शकेल का? इथे कावेरीला आता कोणीतरी किडनॅप केलेलं असतं टेम्पोमध्ये आणि जेव्हा कावेरीला कळतं की हा टेम्पो कुठेतरी चालला आहे तर ती म्हणते नेमके हे लोक मला कुठे घेऊन चालले आहेत. घरी सर्वजण माझी किती वाट बघत असतील. तेवढ्यात आता इकडे यश आणि विद्या दोघंही कावेरीला शोधण्यासाठी घराबाहेर पडलेले असतात. ते अनेक ठिकाणी स्टॉलवरती कावेरीचा फोटो दाखवत असतात की हिला तुम्ही कुठे पाहिले का, पण सर्वजण नाहीच म्हणत असतात. तर विद्यावाहिनी म्हणते यश मला तर खूप काळजी वाटते की कावेरी कुठे असेल, कावेरीवरती कोणतं संकट तर येणार नाही ना. तर यश म्हणतो विद्यावाहिनी तुम्ही प्लीज असं म्हणू नका, आपली कावेरी नक्कीच सुखरूप असेल. त्यानंतर कावेरी त्या गाडीमध्ये बेशुद्ध पडते आणि ते लोक तिला गाडीच्या खाली उतरवतात. एक सुमसाम जागेवरती एक खड्डा खांदून एका बॉक्समध्ये ते तिला पुरून टाकतात आणि नकळत त्याच जागेवरती आता विद्या आणि कावेरी दोघंही पोचलेले असतात. कावेरी आणि विद्या हे दोघंही खूप जोरजोरात त्या ठिकाणी कावेरीला आवाज देत असतात, पण त्यांना कुठेही कावेरी दिसत नाही. अचानक आता यशचं लक्ष त्या खड्ड्याकडे जातं जिथे माती उकरलेली असते. त्याला तो विद्याला म्हणतो मला असं वाटते की कावेरी आपल्या आसपासच आहे. त्यालाच विद्या म्हणते इथे आत्ताच कोणीतरी नवीनच खड्डा खणला आहे आणि तुम्हाला दिसतंय का यश भाऊजी, इथे ना एका टेम्पोच्या टायरचे निशाणसुद्धा उठलेले आहे. मग त्यांना संशय येतो की कावेरी इथे नसेल ना आणि दोघं मिळून तो खड्डा उकरायला सुरुवात करतात. तर लास्ट टाईम त्यांना तिथे कावेरी सापडते. कावेरी बेशुद्ध पडलेली असते आणि यश आणि विद्या दोघीही त्यांना आता दवाखान्यात घेऊन जातात. तर आता पुढे कावेरीला नक्की काय होईल आणि ते कोणी केलं आहे हे कावेरी आता त्यांना सांगणार आहे, पण ते कसं हे जाणून घेण्यासाठी पुढील एपिसोड बघा आणि त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.